नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळा म्हटलं की मटार खूप सुटलेला असतो बाजारात सगळीकडेच. तशीच मी आज ओला मटारची भाजी करते आहे. तर सगळ्यात आधी आपण मटार निवडून घेतलेलं आहे. 2 बटाटे कापून घेतलेले होते. कढई तापायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरं टाकलं आणि त्यानंतर आलं लसूण टाकून छान परतून घेतलेलं आहे. लसूण छान परतल्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे. छान बारीक कापून घेतला होता कांदा, तो पण छान असा लालसर होऊन द्यायचा आहे. तर त्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे लाल मिरची पावडर, हळद, थोडासा घरातला काळा मसाला, थोडासा म्हणजे अगदी तुमच्या चवीनुसार. तर अशा पद्धतीने मला शक्यतो आमच्या घरात तिखट भाज्या चालतात खूप, त्यामुळे मी तिखटच केली आहे. आणि हे घेतलेले आहेत ओले मटार. खूप छान लागते ओला मटारची भाजी. पण ओला मटार बघताना निवडून घेत जा, कधी गोडसर असतो कधी उघरट असतो. तर ते ज्याचं त्याचं स्किल आहे समजा. नंतर मटार टाकल्यानंतर हे बटाटे टाकलेले आहेत 2 कापून बारीक पोळी करून छान. ही भाजी अशीच मीठ टाकून जरी तुम्ही तेलावर नुसती परतली, वाफेवर जर केली ना तरी खूप छान लागते. पण माझ्या घरात जरा ओलसर भाज्या लागतात. तर हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये मीठ टाकलं होतं आणि मीठ टाकल्यानंतर त्याला झाकण लावून हलवून ठेवलेलं आहे. झाकणावर थोडंसं पाणी टाकलं होतं, ज्याने ती वाफ जरा जास्त बसावी, पाणी ओलसर होऊन भाजी शिजते आतली आत. तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी पाणी सुटलं होतं आणि आता हे गरम पाणी जे आहे ते मी कढईत ओतून घेतलेलं आहे. यामध्ये मध्येच शेंगदाण्याचा कूट टाकलं तरी ठीक आहे, पण मला फक्त कांद्यातच भाजी करायची होती आजची. तर अशा पद्धतीने दुसऱ्यांदा पुन्हा वाफ येऊन घेतलेली आहे. ते पाणी पण पुन्हा मी टाकलं होतं थोडंसं आणि अशा पद्धतीने माझी ओल्या मटारची भाजी तयार झाली आहे. थँक्यू. बाय.